किरण पाटील आहेत गोलंदाजी मार्कर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष. स्वागत असेल त्यांच्या स्पर्धेमध्ये आणि ते आता हे पहिलं षटक मैदानावरती हातात आहेत. बराचसा क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि उलबे टीम सुद्धा या गेले 2 वर्षांमध्ये फार चांगला खेळ मैदानावरती करते आपल्याला पाहायला मिळते. लक्की मैदान आहे बघा, उलवे संघाचं हे लक्की मैदान आणि टॉस सुद्धा त्यांनी जिंकलाय. पहिल्या चेंडूवरती सन्मानपूर्वक चेंडूला हाताळला जात आहे. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून एक धाव मात्र हासिल केली जाईल आणि एका धावेच्या सहाय्यानं संघाचं श्रीगणेशा मात्र केला जातोय. धावफलक खुलं होतोय. धावफलकावरती धावा जोडली जातील. रोहिंजन बी संघाची एक धाव धावफलकावरती जोडली जाते. बघा फार चांगली क्षेत्ररक्षणाची युवा रचना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक टाकत असताना किरण पाटील महिला चेंडूवरती एक धाव खर्ची करत आहेत. हा चेंडू फुल टॉस होता. खराब बॉल, चांगली फिल्डिंग, झेल पकडणं गरजेचं होतं. बॉल अडवला खरा, परंतु हा झेल पकडणं गरजेचं होतं. परंतु एकच धाव या चेंडूवरती सुद्धा मिळवली जाईल आणि एकेरी धावेच्या साह्यानं 2 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली गोलंदाजी, डावकुरे आताचे गोलंदाज आहेत आणि या मैदानावरती चांगली कामगिरी करतायत. बघा हा बीमरचा नो आहे का चेक केला जातोय. थर्ड अंपायर मध्ये आमचे प्रवीण चोरगे सर आहेत या ठिकाणी, त्यांच्या माध्यमातून चेक केला जाईल. डिसिजन पेंडिंग ठेवण्यात येतोय पंचांकडून आणि या ठिकाणी आमची क्लिअरिटी जबरदस्त पाहायला मिळते. आई एकविरा इव्हेंट आणि WTC हा आणि फक्त पंचांना जर डाऊट असेल तर पंच फक्त घेऊ शकतात थर्ड अंपायर, अन्यथा थर्ड अंपायर नाहीये. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. बघा चेक केला जातोय. प्रवीण चोरगे आहेत आणि सर्व आयोजक आहेत या ठिकाणी. जबरदस्त क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते WTCची आणि जो निर्णय असेल तो मैदानावरती दिला जाईल. दोन्ही संघ अगदी ताकदवार आहेत आणि 2 ताकदवार टीमच्या विरोधात फेअर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, हा चेंडू मैदानावरती पडला जातोय. तो बघा 2 धावा या चेंडूवरती एकच धाव मिळते. 2 धावा धावफलकावरती लागल्यात आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय किरण पाटील यांचा. हा पुढचा बॉल झुकवून दिला स्वतःला आणि त्यानंतर चांगला फटका. चेंडू मात्र गोलीच्या वेगानं वाटचाल करतोय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत चौकार. कोंडीराम मांडवकर या ठिकाणी आलेत. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपये आलेत आणि या गोड गुणी दात्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. चांगली स्पर्धा आहे यावेळेला. चांगला फटका, लॉंगऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त मिळते ती सिंगल. चांगली गोलंदाजी मैदानावरती किरण पाटील यावेळेला करतात, कारण पहिल्या सुरुवातीचे 2 चेंडू त्यांनी टाकले एकेरी धावेचे आणि त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा एक सिंगल आणि टोटल धावा संख्या आता जाऊन पोहोचले 7च्या घरामध्ये. 7 धावा धावफलकावरती. पहिली ओव्हर आहे आणि अशा टायमाला या वेळेला मोठे फटके येणं गरजेचं आहे. 10-15 धावांचं हे पहिलं षटक पडणं गरजेचं असणार, परंतु चांगली गोलंदाजी आणि त्या कारणानं पूर्णपणे बांधून ठेवलं जातोय तो बॅटिंग करणाऱ्या रोहिंजन बी संघाला. स्वर्गीय जितेंद्र पाटील यांचे छोटे बंधू युवा उद्योजक आमचे जितेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनापासून स्वागत. आणि या चेंडूवरती येत आहेत चौकार येतो या चेंडूवरती. अगदी सीमारेषेला चिटकून चेंडू आतमध्ये पडला गेला आणि त्यानंतर येतो या चेंडूवरती चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती लागली जाईल 11 धावा. धन्यवाद डीजे.
बघा पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाबा आहेत त्या धावफलकावरती 11 धाबा, मुक्याच्या क्षणीला आलेला चौकार आणि त्यानंतर एक चांगली टोटल धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते निळकंठेश्वर उल्वा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जय दुर्गा रोहिंजन बी या दोन संघादरम्यान चालू असलेली मॅच मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तर दुसरं षटक टाकण्यासाठी महेंद्र मडवी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये फार लाजबाब गोलंदाजी केली किरण पाटील यांनी. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आता चेंडूची फेकी तुम्हाला करावी लागेल कारण सलामीची जोडी मैदानावरती आहे. ही एक जमेची बाब असेल ते बॅटिंग करणाऱ्या रोहिंजन बी संघासाठी. प्रतीक पाटील आणि विक्रम पाटील हे दोन्ही फलंदाज मैदानावरती चांगला खेळ करतात. दोन्ही फलंदाजांनी वैयक्तिक एक एक चौकार रगावलाय. पुढचा गोलंदाज चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, अगदी कलात्मक स्ट्रोक मात्र लगावला जातोय. लॉंग ऑफ सीमा पार 6 धावांसाठी दणदणीत षटकार. डीजे बघा या चेंडूवरती येतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीनं टोटल धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत 17 धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू ब्लॉक कॉलचा उपयोग करण्याचा प्रयत्न परंतु डाव्या स्टिकच्या थोडासा बाहेर. पंचांची नजर अगदी करडी पाहायला मिळते या मैदानावरती आणि हा वाईट बॉल घोषित केला जातोय. या वाईटच्या मदतीनं 18 धावा संख्या धावफलकावरती लागली जाते ती बॅटिंग करणाऱ्या रोहिंजन बी या संघाची. हा चेंडू ब्लॉक कॉलचा उपयोग बघा ब्रह्मास्त्र फेकलं जातं. मगाच्या चेंडूवरती षटकार आला अशा वेळेला गोलंदाज हुशार आहे. ब्लॉक कॉलचे वारंवार चेंडू फेकले जात आहेत आणि निर्धाव चेंडूची यावेळेला मात्र सांगता होती. धावफलक स्थिरवलं गेलं त्या 18 या धाब्यांवरती. गोलंदाजी मार्क गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल चांगला फटका पुढे सरसावत मारत चांगला स्ट्रोक लगावला गेलाय. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग डायरेक्ट चेंडू फेकला जातो तो गोलंदाजाच्या हातामध्ये. त्यानंतर या चेंडूवरती फक्त मिळते ती सिंगल. प्रयत्न करतोय फलंदाज प्रतीक पाटील मोठे स्ट्रोक खेळण्याची परंतु त्या प्रयत्नांना यश येत नाहीये कारण तितकीच ताकदवार गोलंदाजी पाहायला मिळते ती महेंद्र मडवी या गोलंदाजाची. 5 ओव्हरची मॅच. मगाच्या मॅचमध्ये आपण बघितलं तब्बल 89 धावसंख्या चेस केली गेली. हा चेंडू धोका होऊ शकतो आणि अगदी मोक्याच्या क्षणाला चांगली रनिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप आहेत. एकही विकेट मिळत नाही या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं 20 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं या षटकातील 2 चेंडू मैदानावरती बाकी असतील. हा चेंडू मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं चेंडूच्या मागे धावेल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पंच डिसिजन काय आहे? बघा एकदम गरिबी मामला पाहायला मिळतो आपल्याला आणि कारण त्या ठिकाणी स्वयंसेवक नाही आहेत परंतु जो काय डिसिजन असेल रोहिंजन संघाला विनंती आहे जो काय डिसिजन असेल तो अगदी योग्य प्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट मध्ये बघितलं जातोय. आमच्या आयोजक यांना विनंती असेल आपण या लगेच. लाईव्ह मध्ये बघितला जातोय आणि त्यानंतर चला लाईव्ह मध्ये आम्हाला समजलं जातं हा चेंडू 6 धावांसाठी हे षटकार. बघा जो निर्णय असेल ना तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल कारण ही स्पर्धा फार चांगली आहे. अगदी
पंच 6 धावा आहेत. लाईव्ह मध्ये परफेक्ट दिसतोय त्या ठिकाणी. आणि प्रथमेश आपण त्या ठिकाणी थांबायचंय, आयोजक आम्हाला सांगतायत. 6 धावांच्या मदतीनं 26 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. रोहिंजन बी संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. प्रतीक पाटील आणि विक्रम पाटील दोन्ही ताकदवार फलंदाज मैदानावरती, सलामीवीर मैदानावरती आहेत आणि ते प्रयत्न करतायत मोठे फटके मारण्याचा. यावेळेला मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावांसाठी आलं षटकार. 6 षटकाराच्या मदतीनं 26 धावा. धावफलकावरती गोलंदाज महेंद्र मडवी जो एक चांगला गोलंदाज आहे आतापर्यंत, ज्यामध्ये चांगली गोलंदाजी चालू होती, परंतु शेवट खऱ्या अर्थानं राहिलाय तो रोहिंजन संघाच्या बाजूनं, कारण या मोक्याच्या क्षणाला येतोय तो षटकार. 5 ओव्हरची मॅच, चांगली टोटल निर्माण करण्याचा प्रयत्न यावरती नक्कीच असणार आहे, कारण समोर खेळणारा उल्वे संघ सुद्धा तितकाच ताकदवार आहे. हा चेंडू जबरदस्त फटका, अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा हा स्ट्रोक, लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. बघा पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या 32. अजूनही 3 ओव्हर मैदानावरती बाकी असतील. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती चालू आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय जरूर घेतला दिलकंठेश्वर उल्वे संघानं, परंतु आतापर्यंत तो अंगलट येताना पाहायला मिळतोय, कारण खराब गोलंदाजी झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्ची केल्या. या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा गोलंदाज महेंद्र मडवी यांनी खर्च केल्या आणि त्या कारणानं 32 धावा संख्येपर्यंत मजल मारली जाते. बघा चांगली फलंदाजी केली. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र दोन्ही फलंदाज प्रतीक पाटील आणि विक्रम पाटील मैदानावरती करतायत. बघा फिल्डिंग करणारी टीम आपण याकडे लक्ष द्यायचे, कारण पहिल्या 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचं आहे. 12 मिनिटाला 2 ओव्हर संपल्यात, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता फक्त 8 मिनिटं आता बाकी असतील 2 ओव्हरसाठी, नाहीतर तुम्हाला 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल, कारण काटेकोर नियमांची अंमलबजावणी आणि एक चांगली स्पर्धा या विभागातील, त्या कारणानं एक कडक बंद नियम मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल भावेश खारकर. यावेळेला उजव्याशीच्या बराचसा बाहेर हा बॉल पंच आम्हाला सांगतायत वाईट बॉल आहे. वाईटच्या मदतीनं धावफलक सिरावला पुढे सरसावते 33 या धावसंख्येवरती. या एका धावेच्या मदतीनं 33 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल चांगला फटका ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक धावतायत. किरण पाटील आहे चेंडूच्या खाली, तोपर्यंत चेंडू जातोय सीमा पार. 1 बाउन्सचा दणदणीत चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी करतोय फलंदाज विक्रम पाटील मैदानावरती. आक्रमक पवित्रा या वेळेला मात्र धारण करतोय आणि दोन्ही फलंदाज आक्रमण चढवतायत. अशा वेळेला एक चांगली टोटल आतापर्यंत धावफलकावरती निर्माण झाली आहे. भावेश कारकर गोलंदाजी मारकर. वेगवान प्रतीचे चेंडू मैदानावरती हाताळले जात आहेत, परंतु इतकीच ताकदवर फिल्डी बॅटिंग. हा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी पाहायला मिळते आणि येतो या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. संख्या धावफलकावरती लागली जाते. 43 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली फटकेबाजी करतोय फलंदाज विक्रम पाटील. विक्रम पाटील मैदानावरती आकार माजवतोय. हा पुढचा गोलंदाज भावेश कारकर तयार. हा चेंडू उसळी घेणारा पाहायला मिळतो. शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं गेलं यावेळेला आणि डॉट बॉलची होती सांगता आमचे त्या ठिकाणी निलेश खारकर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण नेहमीच दरवर्षी पाहतो आणि त्यावेळेला यावेळेला मात्र ते विकेट किपर आहेत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हाही मोठा स्ट्रोक.
जितका उंच तितकाच लांब मारलेला हा फलंदाज विक्रम पाटीलच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा षटकार आणि षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. भावेश कारकरची गोलंदाजी मैदानावरती पूर्णपणे महागडी साबित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 49 धावसंख्या धावफलकावरती लागले. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती चालू असताना तिसरी ओव्हर मैदानावरती चालू. आतापर्यंत चेंडूची फेकी झाली ती 4. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी असतील. हा पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर यावेळेला उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर पूर्णपणे आता विचारपूर्वक कामगिरी करावी लागेल. निराशा केली जाते ती भावेश कारकरच्या माध्यमातून. हा येतोय व्हाईट बॉलच्या सहाय्यानं 50 धावा पुन्हा होत आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या अभिनंदन रोहिंजन संघ. 50 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगल्या गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ही जोडी फोडावी लागेल अन्यथा त्रासदायक ठरली जाईल. हा उंचावरून मारण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद महत्वाचा फलंदाज बाद होतोय विक्रम पाटील. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रणव पाटील. ज्या विकेटची गरज होती उल्वे संघाला ती विकेट मात्र मिळवली गेली. विक्रम पाटील ज्यानं वैयक्तिक कोट्यामध्ये 2 षटकार 2 चौकार लगावले आणि 22 धावांची बहारदार खेळी केली ती वैयक्तिक 9 चेंडूमध्ये. ज्या खेळीची गरज होती या मॅचमध्ये उल्वे संघाचा विचार केला तर एक ताकदवार टीम आहे. चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत आणि त्यांच्या विरोधात अशी बॅटिंग करणं म्हणजे एक चांगली जमेची बाजू म्हणावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणव पाटील. हा चेंडू लोअर फुलटॉस होता. वेगवान टाकण्याचा प्रयत्न यावेळेला डायरेक्ट हिट लगावली गेली. परंतु एक धाव मिळते. दुसरी सुद्धा मिळाली जाते. बघा 21चं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं आणि या 2च्या मदतीनं टोटल धावफलकावरती 52 लागल्या जात आहेत. 52 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती लागल्यात. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. अजूनही 2 ओव्हर मैदानावरती बाकी असतील आणि या 2 ओव्हरमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. तत्पूर्वी जाऊया डीजेकडे. खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावसंख्या धावफलकावरती लागल्या. अजून 2 ओव्हर मैदानावरती असतील. निळकंठेश्वर उल्वे आणि जय दुर्गा रोहिंजन बी या 2 संघादरम्यान चालू असलेली मॅच मैदानावरती आपण पाहतोय. बघा नेरे मटन शॉप आणि चिकन सेंटरचे आमचे प्रोप्रायटर सुधीर पाटील यांचं मनापासून स्वागत असेल. शेवटच्या दिवशी या ठिकाणी ते मिळणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 52. धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू चांगला फटका प्रॉपर टायमिंग फेकून दिलंय चेंडूला सीमा पार. येतोय दणदणीत षटकार. डीजे बघा या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आहे ती 58. चेंडू द्यायचा मैदानावरती आयोजकांना विनंती असेल. प्रथमेश फडके बघा खेळाडू त्या ठिकाणी चेंडू आणण्यासाठी जात आहेत. प्रथमेश फडके आपण याची दक्षता घ्यायची कारण एक मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये जर असं झालं तर
चुकीचे आपल्याला विनंती असेल आपण लगेच दक्षता घ्या तिघ ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती येतो षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आहे ती 58. प्रतीश पाटील गोलंदाजी मार्कर. हा पुढचा बॉल. हा चेंडू चांगला फटका उंचावर मारण्याचा प्रयत्न तितकाच लांब. लगातारचा हा चौथा षटकार प्रतीक पाटीलच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या सहाय्यानं आता धावफलक जाऊन पोहोचेल 64 या धावसंख्येवरती. बदलती जवानी मेरी सारा समन. धन्यवाद डीजे. बघा 4 चेंडूवरती 4 षटकार. फलंदाज प्रतीक पाटील सलामीवीर फलंदाज मैदानावरती दगावतोय. मगाच्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याने लगावले. यावेळेला रोखलं गेलं. रोखलं जातंय. डॉट बॉल मैदानावरती खेळून काढला जातोय आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्या 64 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 64 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 3 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धोका संभवू शकतो आणि विकेट मिळतीये. फलंदाज बाद प्रतीक पाटील. अरे बाबा माझं लग्नच जमत नव्हता. 100 जितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. सलामीची जोडी मैदानावरतून आता बाहेर आली आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्याचा त्यांचा जो मनसुबा होता तो पूर्णपणे सफल झाला आणि त्या कारणानं टोटल धावसंख्या धावफलकावरती जमवली गेली ती 64. या ओव्हरमधला आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी असतील. हा चेंडू धीम्या गतीने टाकण्या प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. विसावतोय निलेश कारकर यांच्या हातामध्ये आणि त्यानंतर डॉट बॉलचा खेळ संपलाय. धावफलक स्थिरावलं 64 धावांवरती. चांगली फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. हा पुढचा बॉल. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल पकडला जातोय. विकेटची पडझड. बघा सुरुवातीचे 2 फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर पूर्णपणे विकेटची पडझड आता मैदानावरती पाहायला मिळते. फलंदाज यावेळेला बाद. सुशांत पाटील नवीन फलंदाज मैदानावरती. सुशांत पाटील मैदानावरती येतोय. त्याला आता चांगला खेळ करावा लागेल. मधल्या फळीचे फलंदाज मैदानावरती खेळ करतायत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे ती 64 धावा. तिसरं 5वं षटक आता किरण पाटील ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं. 11 धावा खर्ची केल्या होत्या. तर आता शेवटचे षटक मैदानावरती फेकताना आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील 5वं षटक आहे. स्लॉक ओव्हरचं षटक असेल. या ओव्हरमध्ये आता धावा तुम्हाला रोखून ठेवावे लागतील. कारण वाटलं नव्हतं का इतक्या धावा होतील, परंतु धावा जमवल्या गेल्या तर प्रतीक पाटील आणि विक्रम पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. पहिला बॉल. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवरती असेल प्रणव पाटील. स्ट्रायकर एंडवरती. हा चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय षटकार. डीजे या षटकाराच्या मदतीनं 70 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते.
चेंडूची पूर्तता मैदानावरती करायच्या आयोजकांना विनंती असेल. प्रथमेश फडके आणि सचिन मोरे विनंती असेल आपण बघा लक्ष द्या त्या ठिकाणी, कारण दोन मोठे संघ एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत आणि एक चांगलं दर्जेदार आयोजन आहे. अशा वेळेला सुशांत गायकर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. या चेंडूवरती आला षटकार, षटकाराच्या मदतीने 70 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. शेवटची ओव्हर मैदानावरती आहे. किरण पाटील मैदानावरती गोलंदाजी करतात आणि त्यांच्या पहिल्या चेंडूवरती लगावला षटकार. शेवटचे 5 बॉल मैदानावरती बाकी असतील. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय. षटकार. प्रणव यावेळेला आक्रमण चढवत असताना षटकाराच्या मदतीनं 76 धावसंख्या धावफलकावरती लागली. यहाँ पर देखिए AK-47 6 रन. येतोय या चेंडूवरती षटकार आणि षटकाराच्या मदतीनं 76 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. गोलंदाज किरण पाटील आहेत गोलंदाजी मार्कर. पहिलं षटकला जबाब पाहायला मिळालं. पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं पॉवर प्ले मध्ये, परंतु या वेळेला स्लॉग ओव्हरचं षटक मागडी गोलंदाजी. हा सुद्धा मोठा फटका. समालोचन कक्षाच्या वरून मारलेला हा दणदणीत षटकार. गोलंदाज तयार. हा चेंडू मोठा स्ट्रोक खेळायचा होता. उंची जास्त आहे, लांबी कमी, झेल पकडला जातोय. या वेळेला मात्र आता वादळ शमवलं गेलं. प्रणव पाटील या खेळाडूची मिळते विकेट आणि ज्यानं 3 चेंडूवरती 3 षटकाव लगावले होते. हे त्या फलंदाजाला मात्र यावेळेला बाद केला जातोय आणि धावफलक आता टोकून धरलं जात आहे. ते किरण पाटील यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा टोटल आहेत 82. धन्यवाद डीजे. शेवटचे 2 बॉल मैदानावरती बाकी असतील. यावेळेला चांगला फटका. उंची जास्त आहे, लांबी कमी, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. झेल पकडला जातोय. सुरुवात राहिली रोहिंजन संघाच्या बाजूने षटकाची, परंतु आता शेवट पाहायला मिळतोय तो उल्वे संघाच्या बाजूने, कारण 2 चेंडूवरती 2 मिळाल्यात विकेट किरण पाटील या गोलंदाजाला. धन्यवाद डीजे. बघा सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 3 षटकार, त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. अगदी ठोसास ठोसा मैदानावरती पाहायला मिळतोय. हा पुढचा बॉल ऑनसाइडमध्ये मारण्याचा प्रयत्न. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फार वेगाने चेंडू परत येतो. 1 धाव मिळाली, दुसरी मिळणार आणि रनआउटच्या स्वरूपात मिळते ती विकेट. फक्त 1च धाव आहे चेंडूवरती आणि या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलकावरती टोटल धावसंख्या टार्गेट सेट केलं जातोय ते 83 धावसंख्येचं. येणारे 30 चेंडू आणि गरज असेल निळकंठेश्वर उल्वे संघाला 84 धावसंख्येची गरज.
बघा पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल 83 धावा जमवल्या गेल्या आणि त्यानंतर टार्गेट ठेवलं ते 84 धावा संख्येचं. येणारे 30 चेंडू आणि 84 धावा संख्येचा पाठलाग आता कसा करणार उल्वे संघ हे पाहण्यासाठी मायक्रोफोनवर येतील वैभव बोपी सर. हॅलो. तर राष्ट्रीय नेमबाजपटू किसनजी खारके यांचे मेहुणे सन्माननीय विजयशीठ खारकर आपण आला असाल तर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू ओमकार. खेळाचं पहिलं सत्र आपण बघितलं. पहिल्या सत्रामध्ये खूप सुंदर फलंदाजी जयदुर्गा रोहिंजन बी या संघाकडून बघितली. गोलंदाजी देखील तेवढीच भेदकता बघायला मिळाली. बरेच विकेट घेतले. जवळपास 6 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं. खरं तर टीम निलकंठेश्वर इलेवन उल्वे 84 30 चेंडूमध्ये 84 धावांचं एक भलं मोठं टार्गेट. आज खूप रन बनताना देखील आपण बघितलेत. काही लो स्कोरिंगचे सामने देखील बघितलेत. आज काही सामन्यामध्ये रन चेस होत आहेत, काही सामन्यामध्ये रन डिफेंड्स होत आहेत. असं वातावरण थोडं थंड आहे. आपण बघितलं हवा इथे मोकळी आहे त्यामुळे टेम्परेचर थोडं लो आहे. आज काल दुपारी 3 नंतर टेम्परेचर हाय झालं होतं. खरं तर खूप चांगली लढत आज देखील बघायला मिळाले आपल्याला. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काल या स्पर्धेमध्ये आपण बघितलं जहानमान करंजाडे आणि त्यासोबत आपण बघितलं ते DCC डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे हे 2 संघ काल क्वालिफाय झाले. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये वागेश्वर इलेव्हन हरिग्राम हा संघ क्वालिफाय झालाय. आता या मॅचमध्ये आपल्याला बघायचं याच्यानंतर या स्पर्धेची शेवटची लढत याच्यानंतर बघायला मिळेल. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. चांगल्या खेळाची आम्ही प्रतीक्षा करतोय. चांगली फाईट आम्हाला बघायची या मॅचमध्ये. ऑल द बेस्ट. वेलकम ऑल व्ह्युअर्स. तुम्हाला हा आमचा कॉम्बॉक्स बघायला मिळतोय डेफिनेटली. आणि खूप चांगला कॅमेरा वर्क WTC आणि एक्वेर इव्हेंट्स यांचं मिश्रित तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळेल. जरूर या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा या मी तुम्हाला नक्कीच विनंती करू. जाऊया मॅचमध्ये. सलामीवीर मैदानामध्ये आलेत. मैदानामध्ये ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये किरण पाटील KP आणि त्यासोबत त्यांना साथ देण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रदीप खारकर. हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. गोलंदाजीसाठी प्रमुख गोलंदाज प्रथम घरत. पहिलाच बॉल फुल टॉस होतो. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप खारकर. थोडंसं डेंजर एंडकडे धावत होते. खरं तर माइंड शार्प असणं मैदानामध्ये गरजेचं असतं. धावाचं कॉलिंग मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो. रन करायची अथवा नाही करायची हे पहिला कॉल नॉन स्ट्राईक एंडवरील खेळाडूचा असला पाहिजे. कारण त्याचं माइंड शार्प असतं. फलंदाज जो शॉट सिलेक्शन करतो तो थोडा विचलित असतो. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेने संघाचा अकाउंट इथे ओपन होते. निलकंठेश्वर उल्वे. मजा येईल या मॅचमध्ये. सामना चांगला होईल. दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि 2 ताकदवान संघामध्ये ही लढत तुम्ही बघतोय. एकदा मी या स्पर्धेमध्ये गतवर्षीच आय थिंक उल्वे संघाला याच मैदानावर याच टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी उचलताना बघितलं होतं. गुडघ्याचा वापर करून पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. आणखीन एक व्हाईट बॉल. अगेन व्हाईट. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू. थोडंसं प्रयत्न हात सुरू आहे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा. प्रथम घरचा की अवे फ्रॉम द बॉडी
फलंदाजाच्या झोन पासून त्याच्या स्लॉट पासून जेवढा दूर ठेवता येईल त्याचा प्रयत्न करायचा, हाच त्याचा प्रयत्न सध्या आहे. फुटवर्कचा वापर झाला, बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एखाद्या वेगवान गोलंदाजांना स्वतःच्या फॉलोमध्ये वेगवान फटक्याला रोखणं आणि स्पेशली कॅच करणं हे खूप कठीण असतं. एक रन इथे मिळेल. थोडंसं शांत आणि सावध पवित्रा. जसं सुरुवात झाली होती मैदानामध्ये एक सिंगल आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 सिंगल आपण बघितले होतं, तशीच सुरुवात सध्या मैदानामध्ये उलवेची देखील आपण पाहतोय. प्रहार केला, फटका चांगला आहे, शॉर्ट अँड पुल, दमदार फटका. प्रदीप कारकर पॅडी यांच्या बॅटमधून हा धमाका षटकार. आता सुरुवात झाली आहे मैदानामध्ये, आक्रमकतेला सुरुवात झाली आहे. लक्षाचा विचार केला तर 84चं टार्गेट आहे 5 षटकामध्ये, म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 16.8 करायचे आहेत. षटकारानंतर खूप लवकर बॅटचा फेस क्लोज केला, आउटसाइड एज आणि कॅच ते कॅरी केली प्रदीप खारकर यांच्या कैचा अंतर. थँक्यू डीजी. मैदानामध्ये नवीन खेळाडू ऐलेश म्हात्रे हा दाखल झालाय. खरं तर या खेळाडूला मी पहिल्यांदा पाहिलं होतं 2015 अगदी हरिग्रामच्या मैदानावर श्री संचालक चषक संतोषजी पाटील यांच्या नावाची टुर्नामेंट होती. या खेळाडूनं काय दमदार खेळ तिथे केला होता आणि तेव्हा मी पहिल्यांदा या 2 खेळाडूंना पहिल्यांदा उलवे संघाला पाहिलं होतं. अगदी थोड्या दिवसा अगोदर रोहिंजन संघाचा देखील प्रवास आम्ही बघितला. खरं तर तोंडरेच्या मैदानावर दमदार संघ आहेत दोन्ही, त्यामुळे बॅटल मोटर राहणार आहे. ऐलेश मात्र हा फॉली खेळाचा प्रयत्न, हेलिकॉप्टर फटका लॉन्च करायचा होता, परंतु ते 1 रन पूर्ण होत असताना सिंगल डबलकडे देखील लक्ष केंद्रित केले गेले. या सामन्यामध्ये हलो होईना मानसिकता सध्या फलंदाजांची स्ट्रॅटर्जी, कारण गेम प्लॅनिंग महत्वाचे असते. स्ट्रॅटर्जी हीच असायला पाहिजे की खराब बॉल आले ते प्रहार करायचे, परंतु चांगले बॉल येत असेल तर सिंगल डबल का होईना ते सुरू ठेवायचे, त्यानं तुमचं प्रेशर कमी होतं. हिरेन पाटील केपी यांच्यासाठी अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवलं चेंडूला आणि ते बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि पंच सांगतात ओव्हर समाप्तीचा इशारा. पहिलं P1 पॉवर प्ले फर्स्ट जे समाप्त झालं आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये रण फलकावर धावा आले त्या 10 धावा. स्कोरिंग कंपॅरिझन आता आपण करणार आहोत. जेव्हा पहिल्या सत्रामध्ये अगदी रोहिंजन संघ बॅटिंग करत होता तेव्हा त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, कोणती विकेट त्यांनी गमावली नव्हती, परंतु सध्या पहिल्या षटकामध्ये उत्तरार्धामध्ये 10 रन आलेत आणि 1 विकेट. जगाला तुमचं ही गोष्ट फार महत्वाची आहे. तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तुमचे नाती तुम्हाला टिकून ठेवण्याचा प्रयत्न होतात. तुमचा खिसा रिकामा झाला तर नातेवाईक सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. पैसा कोणाकडे अफाट आहे तर कोणाकडे काहीच नाही. काही लोकांकडे तर थोड्या दिवसा अगोदर आपण एक न्यूज बघितली, इन्कम टॅक्स वाल्यांना एवढा पैसा मिळाला की त्या नोटा मोजता मोजता मशीन खराब झाल्या. हे जग आहे. मॅच मध्ये आपण जाऊया. सामन्यामध्ये इन्व्हॉल्व आपल्याला राहायचं आहे. बॉल मध्ये आणि चेंडू आणि धावामधील अंतर 23 बॉल 74 धावा. ऐलेश मात्रेला लढावा लागेल. किरण पाटील यांना देखील आक्रमण करावं लागेल. मॅच मोठी आहे. गतीनं बीट केलं अगदी ऑफ ब्रेकचा लेग ब्रेकचा वापर, परंतु तो खरं तर लेफ्ट हँडेड खेळासाठी ऑफ ब्रेक ठरत असतो आणि त्याचा वापर इथे झाला. थांबवलं गेलंय. गतीनं बीट केलं जाते. गोलंदाजी मार्कवर प्रणव पाटील. रोहिंजन संघ अजूनपर्यंत 1 षटकार जरूर आलाय, परंतु या मॅच मध्ये बऱ्याच रन करायचे आहेत आणि होतात. या मैदानावर 4 ओव्हरमध्ये 89 चेस झालेत आजच.
स्क्वेअर ऑफ द विकेट जाऊन स्क्वेअर कटचा दमदार फटका लेट कट देखील म्हणू शकता आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे संघर्षमय चौकार. धाडस करावं लागेल. मैदानामध्ये कोणतंही लक्ष मनुष्याच्या धाडसापेक्षा मोठं नसतं असं आपण म्हणतो. धाडस तुम्ही केलात, जर हिंमत तुमच्यात असेल तर तुम्हाला किंमत मिळते. अहिलेश मात्रेच्या बॅट मधून हा चौकार येताना बघतोय. संघाचं समीकरण चाललंय आता 14 वर. गोलंदाजी आतापर्यंत सुरलीत, परंतु फलंदाजी देखील इथे मात्र क्लीन बोल्ड. इथे अहिलेश मात्रे यांच्या खेळीचा अंत. जे आज जास्त काही अहिलेश मात्रे यांच्या बॅट मधून आला नाही. गेले कित्येक वर्ष उल्वे गावासाठी क्रिकेट हे खेळतात. अगदी आपण बघू शकता जवळपास 4 ते 5 खेळाडू हे 40+ झालेत आता आणि अजूनही खूप चांगला खेळ ते खेळतात. ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये बरेच वर्ष उल्वे संघाचा दरारा राहिलाय. आज या मॅच मध्ये ते दाखवायला लागेल. यस आय कॅन डू इट. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. मी लढू शकतो आणि तो लढवय्या बाणा तुम्हाला दाखवावा लागेल. प्रतीश पाटील मैदानामध्ये आले. यष्टांच्या अगदी समोर लेग बिफोर द विकेट अपील झाली आणि पंचांनी ती अपील उचलून धरली. आणखीन एक खेळाडू बाद. निराश माण्यानं, जड अंतकरणानं आणि जड पावलानं हे मैदान सोडावं लागतंय. बराच संघर्ष सुरू आहे या सीझन मध्ये सध्या उल्वे संघाचा. आपण बघतो मागील काही टुर्नामेंटमध्ये काही टुर्नामेंट ते जिंकतात, काही मॅचेस ते जिंकतात, परंतु ट्रॉफी पर्यंत जाता जाता बरीच मेहनत करावी लागते. मानसिकता बदलावी लागेल. आतापर्यंत नवीन काय करायचं असेल, परंतु आतापर्यंत जे झालंय मागील गोष्टी याकडे थोडं दुर्लक्ष करावं लागेल. आणि या मॅच मध्ये काय करायचं आहे, नव्यानं भरारी घेता येते. आयुष्यातील काल प्रसंग तुमच्या येत असतात वाट्याला, परंतु जास्त वेळ नाही, तुम्हाला मेहनत करावी लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न अपील झाली पुन्हा एकदा, परंतु यावेळेस अपील फेटाळून लावले. डायरेक्ट हिट झालाय, परंतु सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये आणि आता ते धाव पूर्ण देखील केली जाईल. सिंगल रन इथे मिळेल. पंच आम्हाला सांगतील की एक्झॅक्टली बॅट कट होती की लेग बाय. लेग बाय. अतिरिक्त धावेमध्ये ते जोडली जाईल ही रन. 2 षटक समाप्त झालेत. गरज आहे सुरुवातीची, गरज आहे चांगल्या स्टार्टची, गरज आहे आक्रमकतेची, गरज आहे षटकार चौकारांची. इथून जर त्याची पूर्तता केली तरच मॅच मध्ये इन्व्हॉल्व होता येईल. कारण 18 चेंडू, रन पाहिजेत 69 धाबा. हे मैदान असं आहे जिथे तुमची कोणतीच धावसंख्या सुरक्षित नाही. कारण खेळपट्टी तेवढी टणक आहे. बॉल चांगला बॅट मध्ये येतो, तो तुम्हाला घ्यावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. बघायचं मैदान गाजवलं जाईल का. नवीन फलंदाज मैदानामध्ये आदेश आलाय, त्यांना देखील प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीचे काही खेळाडू जे अपयशी ठरलेत, परंतु आता प्रहार करावे लागतील. सलामीवीर किरण पाटील व 5 डाऊनला अगदी 4 डाऊन, जिथे 3 डाऊनला माफ करा, 3 खेळाडू आतापर्यंत बाद झाले. 5व्या क्रमांकावर आदेश आलाय. प्रहार करावे लागतील. इथून मॅच बनेल. इतक्या लवकर हार मानून तुम्हाला जमणार नाही. लोअर फुल टॉस बॉल, बॅटच्या रडार मध्ये चेंडू जरी आला नसला, जरी बीट झाले असते तरी बीट झाले पाठीमागे खेळाडू एज लागली. थर्ड मॅनला आलाय चौकार. सतरा चेंडू विजयासाठी 65 धावा. मागील मॅच मध्ये 17 बॉल मध्ये 63 जमलेत. थोडस उंची दिली, लांबी नाही, तर 1 रन इथे पूर्ण केलं जाते. आता डू ऑर डाय च्या परिस्थितीमध्ये खेळावं लागेल. करवा मरची परिस्थिती. मैदानामध्ये जिंकायचंय तर तुम्हाला साम दाम, दंडभेद
या गोष्टींचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. आता तुमचं आक्रमणच तुमचं बचावात्मक पवित्र असेल. मैदानामध्ये आता विकेट वाचवण्यापेक्षा षटकार चौकार कसे येतील याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. गोलंदाजी फार सुंदर झाली आहे. पहिल्यामध्ये 10 तर यामध्ये आले 5 आणि आता तिसरं षटक सुरू आहे. 16 मध्ये पाहिजे 64. किरण पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस बॉल. सिंगल डबल सुरू आहे. हार मानून जमणार नाही. सिंगल डबल महत्वाचे आहेत परंतु तुम्हाला सामना हा जिंकता येणार नाही. सामना जिंकायचा असेल तर आक्रमणच तुमच्या समोर आता ऑप्शन राहिलाय. 15 मध्ये पाहिजे 63. इथून ही मॅच जिंकली जाऊ शकते. फक्त दम तुमच्या संघर्षामध्ये असला पाहिजे. करावं लागेल. खूप लवकर शॉट सिलेक्शन केलं आदेशनं. चेंडूची पाहणी केली नाही. तुमचं आय आणि हँड कॉर्डिनेशन महत्वाचं या मॅच मध्ये. आता 14 मध्ये पाहिजे 63. गोलंदाजीची भेदकता, चांगला टप्पा, नियंत्रण सर्व काही बघायला मिळालं. अडचणी थोड्याशा वाढतायत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न. अजिबात हात मोकळे करू देत नाहीयेत गोलंदाज. सटीक लाईन, सटीक यॉर्कर, चांगली लेंथ, गुड लेंथ, अगदी डेंजर लाईन, लेन टू लाईन असे चेंडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. स्लॉट मध्ये आतापर्यंत एक चेंडू बघितला होता. त्यानंतर स्लॉट मध्ये चेंडू दिले जात नाहीत. फुटवर्कचा वापर हा तुम्हाला करावा लागेल. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट जरूर केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 रन इथे मिळेल. ओव्हर समाप्तीचा इशारा. पहिल्यामध्ये 10, दुसऱ्यामध्ये 5, तिसऱ्यामध्ये फक्त 7. आता 12 मध्ये पाहिजेत 62. गोलंदाज प्रतीक पाटील. 12 मध्ये पाहिजेत 62. 62 हवेत अजून. लक्ष खूप दूर आहे. दिल्ली खूप दूर आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आता उल्वेज संघाला आता फक्त अटॅक करावा लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे आक्रमण करायचं होतं. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. सिंगल आली फक्त. आता सिंगल डबल काहीच बिघडणार नाही रोहिंजनचं. 11 बॉल 61 धावा. चला, जय पराजय या गोष्टी क्रिकेटमध्ये असतात परंतु तुम्ही लढलाच नाही. लढावं लागेल या मॅच मध्ये. केपी किरणजी पाटील मॅच मध्ये आक्रमण करावं लागेल. काही असेच फटके ठोकावे लागतील ज्याची नितांत गरज आहे. मॅच काही होऊ द्या. या मॅचचा रिझल्ट काही असू द्या. मी लढणार. हा संघर्ष, ही भावना, ही खेळ भावना इथे दाखवायला लागेल. ठोकलाय षटकार. एखाद्या मोठ्या फरकाने आपण हरलो एखाद्या टुर्नामेंट मध्ये ते डोक्यामध्ये फिट राहतं आणि त्याचा परिणाम नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये होतो. तुम्ही जर इथून फटके ठोकले, चांगला संघर्ष केला तर प्रेरणा मिळेल की चांगली बॅटिंग झाली होती, की चांगला खेळ झाला होता, चला काही फरकाने हरलो. ही भावना असते. कारण मनुष्य असा प्राणी आहे. येणाऱ्या गोष्टींकडे तो दुर्लक्ष करतो आणि घडून गेलेल्या गोष्टी अगदी चावत बसतो. त्यामुळे तुम्हाला लढावा लागणार या मॅच मध्ये. 9 मध्ये पाहिजेत 55. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथे बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू इथे बघायला मिळते. 8 मध्ये पाहिजेत आता 55. लक्ष खूप दूर निघून चाललंय सध्या उल्वे टीमच्या दृष्टिकोनातून. दमदार बॅटिंग. गोलंदाजांना आज निराश केलं. आम्ही बघितलंय बऱ्याच टुर्नामेंटमध्ये उल्वे संघानं गोलंदाजी दमदार केले परंतु किरण पाटील केपी जाता जाता दम दाखवत आहेत. आलाय आणखीन एक षटकार.
आतमध्ये पाहिजेत 49. यस किरणजी पाटील जे मैदानामध्ये संघर्ष करतायत. पुन्हा एकदा बॉल पाठीमागे खेळ. आता थोडस अटॅकिंग मोड मध्ये षटकारानंतर चौकार. चला या षटकामध्ये आता रन आलेत. धावसंख्या फलकावर धावा लागले तर टोटल 39. आता 6 मध्ये पाहिजेत 45. परंतु किमान 20 ते 25 तरी करण्याचा प्रयत्न कमीत कमी तुम्हाला करावा लागेल. सहा मध्ये पाहिजेत 45. बघायचा किती लढेल. आता आदेशला देखील काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली. आदेश करावा लागेल कारण संघाची जागा, संघाने दिलेली संधी, टाकलेला तुमच्यावर विश्वास. चला गोलंदाज आज इतके चालले नाही परंतु फलंदाजीतून प्रभावित तुम्हाला करावा लागेल. लोवर फुल टॉस चेंडू गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस विघ्नेश पाटील. रोहिंजन संघाचा परफॉर्मन्स हा अनेक टुर्नामेंट मध्ये सुंदर राहिलाय. आय थिंक मला वाटतं की हिट विकेट का बनचं की रनआउट. रनआउट खरं तर प्रेम सुरुवात काही वाईट नव्हती झाली. 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये जिथे फक्त 5 आल्या, तिसऱ्यामध्ये फक्त जिथे 7 आल्या तिथे सामना फसत गेला, सामना अंगाशी येत गेला. आता 5 मध्ये पाहिजेत 45. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता योगेश आलेत. पाच मध्ये पाहिजेत 45. डॉक्टर सचिन मोरे जे आता रत्नागिरी मध्ये आता दाखल होणार आहेत आज. शुभेच्छा तुम्हालाही. काय काय करतायत ते स्कोरिंग करतात, कधी मायक्रोफोन हातामध्ये घेतात, कधी कॅमेऱ्यावर असतात, कधी गोलंदाजी करतात, कधी बॅटिंग करतात, कधी खेळाडू इंजर्ड झाल्यानंतर फर्स्ट एड घेऊन मैदानामध्ये जातात. अजून काय बाकी असेल तर सांगा. 4 मध्ये 45 पाहिजेत. मॅच आता हातातून निष्ठच चालली आहे आणि सामना फार सामन्यापासून दूर झालाय. 2 षटकार 1 चौकार किरण पाटील, 1 षटकार प्रदीप खारकर, 1 चौकार खेळाडू ऐलेश, तदनंतर 1 चौकार आदेश. काही शॉट आलेत परंतु रन इतक्या जास्त करता आल्या नाही. स्पेशली जे अगदी बघितलं आपण 20 धावांचं षटक भावेश, तदनंतर 19 धावांचं अंतिम षटक, 21 धावांचं षटक अगदी आपण महेंद्र मडवी त्यांचं बघितलं. खूप उंची गाठली. रोहिंटन प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे थोडासा आगळावेगळा नटराज स्टाईलने खेळायचा प्रयत्न होता. संपर्क झुलला नाही. थोडंसं टॉस केलं टप्पा पडल्यानंतर चेंडूने, कारण अगदी रायगडमध्ये सर्वत्रच स्पर्धा आपण बघतो. ज्या शेण आणि मातीच्या साह्याने बनवलेल्या विकेट आपण ठाण्यामध्ये गेलो तर तुम्हाला बऱ्याच कॉन्क्रीट मिळतील. ड्राईव्ह केल्या गेल्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. फक्त आता इथे फॉर्मॅलिटीज राहिल्या त्या कंप्लीट केल्या जातील. आमचे प्रेम पाटील शर्यत शौकीन आहेत. येऊन जाऊन नजर अड्ड्याकडे लागते कारण बरेच रेषेसाठी तिथे शेकडे आलेत. करीना सज्ज होताना चला जाता जाता प्रहार केलाय आणि झेल तिथे कॅरी केला जाईल. प्रतीकच्या माध्यमातून खेळाडू झेलबाद आणि पूर्वार्ध इथे उत्तरार्ध पूर्वार्ध खूप सुंदर राहिला आणि उत्तरार्ध देखील इथे संपला गेलाय. दोन्ही संघ हस्तोंदोलन करत असताना आणि नंतर मैदान. चला लाईनअप करा दोन्ही टीम. चांगला खेळ झाला. चला क्रिकेटमध्ये कधी कधी दिवस खराब असतात. हार्ड लक टीम. निलकंठेश्वर उर्वे आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय दुर्गा रोहिंटन आणि
यानंतर स्पर्धेचा शेवटचा आजच्या दिवसातील सामना होणार आहे. सामना असेल तो जीवा 11 गावदेवी पेंदे आणि जय दुर्गा रोहिंजन अगदी जवळची गावं आणि यांच्यामध्ये होईल मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत